पनवेल महानगरपालिका ही व्हायलाच हवी, कारण पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर पनवेलकडे बाह्य जगाचा बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे बदलणार आहे। आज पनवेलकडे बघताना एक नगरपालिका म्हणूनच फक्त बघितलं जातं। आपण इथं बघतो पनवेल तालुक्याच्या परिसरामध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज ह्या अतिशय कमी प्रमाणात दिसून येतात। सर्व्हिसेस म्हणजे सांगता त्या सर्व्हिसेसमध्ये हॉस्पिटॅलिटी मध्ये सांगता सर्व्हिसेस असतील, ह्या सर्व्हिसेस ह्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारे आपल्याला दिसून येतात तशा आपल्या इथे दिसून येत नाहीत। ह्याच जर समजा महानगरपालिका असेल तर या इथे आपल्याला आणखी चांगल्या प्लॅनिंगने आपल्याला जाता येणार आहे। आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज मध्ये वाढ करता येईल, आपल्याला अनेक प्रकारचे फंड्स आपल्याला भेटू शकतील आणि त्याच्याच बरोबर सांगता इथे येणारा सांगता जो रोजगार आहे, रोजगारासाठी भारताच्या विविध प्रांतामधून लोक येतात, त्यांचा पनवेलकडे येण्याचा ओघ तेव्हा जास्त असणार आहे। कितीही केलं तरी आपण एवढं लक्षात ठेवायला हवं की आपण घरामध्ये सांगता घर कोंबड्यावर राहिलो तर मग आपली अवस्था ही घर कोंबड्यासारखीच असणार आहे। कोंबड्याने किती विचार केला, किती जोर चांगल्या पद्धतीने जाता त्यांनी कोकोड करायचा प्रयत्न केला तरी पण त्याची कोकिळा होऊ शकत नाही। जर आपली अशी इच्छा असेल की सांगता पनवेलचा बहर व्हायला हवा तर मग आपल्याला मुंबई आणि पुण्याच्या दृष्टीने आपल्याला विचार करायला हवा। जर सांगता येथे चांगल्या प्रकारची जर मॅन पॉवर यायला लागली तर मग येथे उद्योगधंदे सुद्धा चांगल्या प्रकारचे येतील। आज सांगता येथे जो एअरपोर्ट येत आहे, या एअरपोर्टच्या मुळे पनवेलचं नाव आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर जात आहे आणि जर इथे महानगरपालिका आली तर मग आपल्याला या एअरपोर्ट आणि त्याच्याचबरोबर येणारे इतर प्रोजेक्ट्स म्हणजे स्मार्ट सिटी असेल किंवा इतर प्रोजेक्ट्स असतील, या सर्वांचा आपल्याला उपयोग करून घेता येईल। आज आपण बघितलं तर ग्रामपंचायती विभागांमध्ये तिथे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीचा प्रॉब्लेम आहे, स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे, सिवरेज लाईनचा प्रॉब्लेम आहे, असे अनेक प्रॉब्लेम तिकडे निर्माण झालेले आहेत। महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला अनेक असे आपल्याला निधी भेटतील, ह्या निधींचा उपयोग आपल्याला येथे करता येईल। आज आपण बघतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, नाशिक महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगरपालिका आहे, जबरदस्त चांगल्या प्रकारे प्रगती करत आहे। आम्ही स्वतः इन्फ्रास्ट्रक्चरल कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे आम्ही पिंपरी चिंचवडची वाढ ही अतिशय जवळून बघितलेली आहे, नवी मुंबईची वाढ अतिशय जवळून बघितलेली आहे, नाशिकची वाढ आम्ही बघत आहोत आणि त्याच्यामुळे येथे काय काय करणे शक्य आहे हे आमच्या लगेच डोळ्यासमोर येतं आणि म्हणूनच सांगता इथे आपल्या सर्वांची सांगता एक मनस्थिती येथे महानगरपालिका होण्याच्या दृष्टीने करून घेणं हे अतिशय आवश्यक आहे। एवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आपल्या पनवेलच्या दृष्टीने जे काही एरिया वाढेल महानगरपालिकेने तो सगळ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने आहे। त्याच्यामुळे FSI वाढेल, रस्ते, गटर्स, पाण्याचे फायदे किंवा इलेक्ट्रिसिटी या सगळ्यांचा डेव्हलपमेंटला खूप फायदा होईल आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाचं उच्च शिक्षण मिळेल, कॉलेजेस, मेडिकल्स सगळ्यांचा फायदा सगळ्यांसाठी चांगला होईल। गावं ही शहराला जोडली जातील, त्याचा फायदा खूप शेतकऱ्यांना होईल। त्याच्यामुळे महानगरपालिका होणे ही तुमच्या दृष्टीनं फायदेशीर आहे। पनवेल महानगरपालिका होणे ही फायद्याची, सर्वांच्या फायद्याची, कारण महानगरपालिकेचा दृष्टिकोन असतो विकास आणि सर्वसामान्य लोकांना हे माहिती नाही का महानगरपालिकेचा काय उपयोग होईल आणि काय दुरुपयोग होईल। तर पनवेल महानगरपालिका ही झालीच पाहिजे, कारण लोकांना सुखसुविधा भेटतील, लोकांना पाणी भेटेल, रस्ता भेटेल, मूलभूत गरजा भेटतील, नोकऱ्या भेटतील। जो आता ग्रामपंचायतमध्ये कचरा निघतो तो टाकायला जागा नाही, तर पालिका झाली तर कुठेतरी डम्पिंग ग्राउंडला जागा उपलब्ध करून देईल। आता आपण नाल्यात टाकून देतो, दुर्गंधी होतो, त्याच्याने कुठे गटार तुंबलेले असतात, ती कामं होत नाही। महानगरपालिका त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देईल आणि ही विकसित शहर असल्यामुळे ही नवी मुंबईला टच असल्यामुळे याची काळाची गरज आहे आणि ही पालिका झालीच पाहिजे। जी, मेरे नॉलेज के हिसाब से लोकल अर्बन गवर्नमेंट 3 हायरकीज में काम करती है, नगर पंचायत, म्युनिसिपल काउंसिल और तीसरी सबसे बड़ी म्युनिसिपल कॉर्पोरेशन। पनवेल एक म्युनिसिपल काउंसिल है, इसकी स्थापना सन 1852 में हो गई थी। इसका मतलब ये सबसे पुरानी म्युनिसिपल काउंसिल है। एज पर राइजिंग पॉपुलेशन एंड ग्रोइंग नियर बाय सिटीज लाइक खारघर, कामोठे, मानसरोवर एक्सेट्रा, हमें बहुत जरूरत है कि हम म्युनिसिपल काउंसिल को अपग्रेड करके कॉर्पोरेशन लेवल पर लेके जाएं, जिसे कहते हैं पनवेल महानगरपालिका। बेनिफिट्स की बात करें तो टैक्सेशन तो बढ़ेगा ही, लेकिन डेवलपमेंट बढ़ेगा, कम्युनिटी सेंटर्स आएंगे, हेल्थ केयर इंस्टीट्यूट्स आएंगे, एजुकेशन इंस्टीट्यूट्स आएंगे, पुलिस व्यवस्था सुधरेगी, एक ईज ऑफ लाइफ हो जाएगा, जमीनों के भाव बढ़ेंगे, हमारे शेतकरी भाइयों की जमीनें बिकेगी। एक तरह से देखा जाए तो ओवरऑल स्ट्रक्चर ऑफ डेवलपमेंट अप्रिशिएट होगा और साल दर साल बढ़ता जाएगा। सो एज अ स्मॉल विजन बिजनेसमैन मैं सपोर्ट करता हूँ कि पनवेल महानगरपालिका बनना ही चाहिए।